अखेर बदलापूरकरांचं मेट्रोचं स्वप्न पूर्ण होणार आहे। मेट्रो 14चं कारशेड आणि स्टेशन बदलापूर शहरात होत आहे। बदलापूर ते कांजूरमार्ग या 37.9 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाच्या निविदा राज्य सरकारनं प्रसिद्ध केल्यात। या मेट्रो प्रकल्पात एकूण 15 रेल्वे स्थानकं आहेत। बदलापूर, चिखलोली, अंबरनाथ MIDC, अंबरनाथ, पालेगाव, नेवाळी, उंबरलीगाव, हेडुटणे, ग्रोथ सेंटर, पडलेगाव, कल्याण फाटा, महापे, घनसोली रेल, घनसोली, कांजूरमार्ग अशी या 15 स्टेशनची नावं आहेत। यातील 13 स्थानकं ही उन्नत, एक स्थानक हे भुयारी, तर एक स्थानक हे जमिनीवर असणार आहे। बदलापूर शहरातील 22 हेक्टर जमीन या मेट्रो प्रकल्पाच्या आणि स्टेशन त्याचबरोबर कारशेडसाठी देण्यात येणार आहे। एकूण 37.9 किलोमीटरच्या असलेल्या या मेट्रो प्रकल्पात 30.5 किलोमीटरचा उन्नत, 5.7 किलोमीटरचा भुयारी, तर 1.94 किलोमीटरचा मार्ग जमिनीवर असणार आहे। आज बदलापूरकरांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की 17 फेब्रुवारी 2025ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बदलापूरला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याकरता आले होते। त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता की बदलापूरसाठी मी काही कमी पडून देणार नाही। पहिल्यांदा त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये पाणी पुरवठा योजनेला मान्यता दिली 237 कोटीच्या, आणि आज निविदा प्रसिद्ध करून मेट्रो 14ला त्यांनी एक दिशा दिलेली आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो बदलापूरकरांच्या वतीनं, आणि देशाचे पंतप्रधान माननीय मोदी यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की या मेट्रोला त्यांनी हिरवा सिग्नल दिला। खऱ्या अर्थानं 39 किलोमीटर लांबीची ही मेट्रो आहे। साधारण 15 रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहेत। 35 किलोमीटर ही साधारण वरून जाणारी रेल्वे उन्नत, आणि 5 किलोमीटर 5.5 किलोमीटर भुयारी मार्गाने जाणार आहे, आणि 1.25 किलोमीटर 1.5 किलोमीटर ही साधारण जमीन मार्गावरती जाणार आहे ही रेल्वे आहे। साधारण 5 वर्षाचा कालावधी लागणार आहे या रेल्वेला पूर्ण होण्याकरता। महत्त्वाचं म्हणजे की कुळवा बदलापूर नगरपालिकेने याला साधारण 21 हेक्टर 21.5 हेक्टरची जागा कार शेडसाठी दिलेली आहे। त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं बदलापूर ते कांजूरमार्ग असं या रेल्वेचं आता नाव होणार आहे, आणि बदलापूरकरांचा जो रेल्वेचा प्रवास आहे तो कुठेतरी सुखकर होण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे। या ठिकाणचे आमचे मुरबाड विधानसभाचे आमदार किसन कथोरे यांनी मागच्या 7-8 महिन्यामध्ये अथक परिश्रम घेऊन ही मेट्रो 14 मंजुरी मिळालेली आहे। तिच्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या त्यांनी मिळवून घेतलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांच्या मागे पाठपुरावा करून त्यांनी ही मेट्रो मंजूर केली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून बदलापूरकरांच्या वतीनं आभार। आणि बदलापूरला ही मेट्रो सुरू झाल्यानंतर एक नवीन दिशा विकासाची निर्माण होईल अशी अपेक्षा आहे। बदलापूर शहरातून मुंबईला जाण्यासाठी बहुतांश बदलापूरकर रेल्वे मार्गावर अवलंबून आहेत। त्यामुळे रेल्वेवर येणारा ताण मेट्रोमुळे कमी होणार आहे। बदलापूरच्या मेट्रोचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप आमदार किसन कथोरे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते। त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुती सरकारनं बदलापूरकरांचं हे स्वप्न अखेर पूर्ण केलंय। येत्या काही वर्षात बदलापूरकरांना मेट्रोनं प्रवास करता येणार आहे। त्यामुळे बदलापूरकरांना आता उत्सुकता लागले या मेट्रोचं काम पूर्ण होऊन त्या मेट्रोमधून कधी प्रवास करता येईल याची। पब्लिक मीडिया, बदलापूर।